माझ्याप्रमाणे तुम्हालासुद्धा चपाती भाजी करायचा कंटाळा आला असेल तर ही मस्त रेसिपी नक्की ट्राय करून पहा। यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं, 1 मोठा चमचा बेसन घातलं, मीठ, तेल घातलं आणि पाणी घालून हे पीठ मळून घेतलं। यानंतर हे पीठ सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं। स्टफिंगसाठी 150 ग्राम पनीर घेतलं, यामध्ये शिमला मिरची, कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर घातली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं, ओवा, धनेजिरे पूड, गरम मसाला, चाट मसाला आणि कसुरी मेथी घातली। मिक्स करून घेतलं। मस्त असं हे स्टफिंग तयार झालं आहे। मळलेल्या पिठाचा एक गोळा घेतला आणि याची पातळ अशी पोळी लाटून घेतली। थोडंसं यावरती बटर लावलं आणि तयार केलेलं स्टफिंग पसरवून घेतलं। यानंतर त्रिकोणी आकारामध्ये असा हा पराठा फोल्ड करून घेतला। हा पराठा चवीला जितका छान लागतो तितकाच पौष्टिकसुद्धा आहे। वरून चिली फ्लेक्स, कलोंजी आणि कोथिंबीर पसरवून हा पराठा लाटून घेतला आहे। यानंतर अगदी खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने हा पराठा मी भाजून घेतला। पीठ जमवलेलं घरी तयार असेल तर अगदी झटपट हा पराठा तयार होतो आणि चवीला खूप छान लागतो। नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।